बातमी जळगावमधून। जळगावमध्ये भाजपच्या नंदकिशोर महाजन यांचा विजय झालाय। जळगाव हा महायुतीचा बालेकिल्ला हे पुन्हा एकदा सिद्ध झालाय। आमदार सुरेश भोळे यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली। आमदार सुरेश भोळे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। त्यांनी भाजपचे नंदकिशोर महाजन यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे, त्या संदर्भात आपण बातचीत करणार आहोत। आपल्यासोबत जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे आहेत, आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। मामा, काय सांगणार या ठिकाणी भाजपचे जे उमेदवार आहेत नंदकिशोर महाजन यांचा या ठिकाणी विजय झाला आहे? जळगाव जिल्हा हा महायुतीचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि मला वाटतं त्या माध्यमातून इथे सर्व मतदारांनी विजयाचा कौल दिलेला आहे। आज आमचा उमेदवार जो विजय झालेला आहे, महाराष्ट्रामध्ये 17 जागांपैकी सर्वात जास्त मतदान आमच्या जळगाव जिल्ह्यातल्या महायुतीच्या उमेदवाराला असेल। इथे महायुतीचं कुठेही मला वाटतं जरी अपक्ष उमेदवार होता, पण आम्ही सर्व आमचे मंत्री महोदय असतील, आमदार गिरीशभाऊ असतील, आमदार गुलाबराव पाटील असतील, आमदार अनिलदादा असतील किंवा सर्व खासदार आमदार आम्ही सर्व मिळून एकत्र बैठका झाल्या आणि त्याच्यामध्ये महायुतीच्या उमेदवारालाच विजय करायचा असा निश्चित पक्का झालेला होता। बघा, विरोधकाचं काम कोणतीही निवडणूक हारली की ते आरोप करतात आणि मला वाटतं मग प्रत्येक वेळेला मशीन खराब झाले, मग पेन खराब होता, मतदान आले नाही, येऊ दिले नाही। मला वाटतं आता काहीतरी उत्तर त्यांना द्यावं लागणार आहे। पण जनतेचा कौल हा विकासाकडे आहे। तुम्ही बघत असाल मागच्या 12 वर्षापासून केंद्रात मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये, राज्यात देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वात, शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करतोय। मग तो शेतकरी असेल, सैनिक असेल, कष्टकरू असतील, महिला असतील, युवक असतील, सर्वांना काही ना काही न्याय देण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याच्यामुळे जनतेला माहिती आहे की विकास कोण करू शकतं। सुमित देशमुख, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।